नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की 26,000 घरांच्या जे घरे निघाली होती त्यामध्ये फक्त 15,000 जणांनीच EMD अमाऊंट पे केलेली, EWS, LIG आणि 2 BHKसाठी. जे लोकेशन वाईज जी घरे निघाली होती जशी की वाशी, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, कळंबोली, तळोजा, उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर अशा ठिकाणी ही जी लॉटरी निघालेली होती यामध्ये फक्त 15,000 लोकांनीच EMD अमाऊंट जी जमा केलेली आहे आणि 1,16,000 1,20,000च्या दरम्यानमध्ये लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. पण आता ह्या ज्या घरांची लॉटरी कधी निघणार आहे त्याची तारीख पण डिक्लेअर झालेली आहे आणि जो ड्राफ्ट असतो तो ड्राफ्ट कधी लागणार आहे, फायनल ड्रॉप कधी लागणार आहे, ड्रॉप लागल्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असेल, लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर EMD अमाऊंट कधी रिफंड मिळेल, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा कारण याच्यामध्ये मी पूर्ण माहिती कव्हर करणार आहे. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे लॉटरीचे नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माहिती मिळत जाईल वेळोवेळी. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सर्वात जास्त आता फॉर्मची जर स्पर्धा जर बघितली तर माझ्या मते एक अंदाज जर वाशी आणि खारघर इथेच सर्वांनी फॉर्म हे आलेले असेल. कारण की वाशी आणि खारघर हे प्राईम लोकेशन आहे असं माझं म्हणणं आहे, असं मला वाटते. कारण की बघा काही जेव्हा आपण जे लोकेशन वाईज जे बघितले जसे की वाशी आणि खारघर हे प्राईम लोकेशन आहे. कारण की वाशीच्या स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर 10 मिनिटाच्या अंतरावरती वाशी जो ट्रक टर्मिनल आहे तो एकदम प्राईम लोकेशन आहे आणि खारघर रेल्वे स्टेशनला लागूनच ही घरे आहेत. तर एक अंदाजानुसार वाशी आणि खारघरला जास्त मागणी असेल असे एक अंदाज आपल्याला सांगता येतो. बघा, आता जो तुम्हाला मी जी माहिती देणार आहे, जो पहिला ड्रॉप लागणार आहे, बघा ज्यांनी 15,000 म्हणजे जे EMD अमाऊंट जमा केलेली आहेत त्यामध्ये जे 15,000 अर्जदार आहेत त्याच्यामध्ये जो पहिला ड्रॉप आहे तो या येणाऱ्या 3 तारखेला पहिला ड्रॉप लागणार आहे. बघा, म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांनी फॉर्मचं पूर्ण रजिस्ट्रेशन केलेले आहेत तो पहिला ड्रॉप या 3 तारखेला लागणार आहेत. या ड्रॉपमध्ये काय असणार आहेत बघा, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, पूर्ण व्यवस्थित माहिती भरलेली आहेत त्यांची एक लिस्ट लागणार आहे. त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल. ही लिस्ट जे सिडको माय होम जिथून तुम्ही रजिस्ट्रेशन केले हे तिथेच हे ड्रॉप लागणार आहेत. या ड्रॉपमध्ये बघा, काही अर्जदार यांनी जर काही चुकी केली असेल किंवा नावामध्ये मिस्टेक, फॉर्म भरताना मिस्टेक, काही चुकी असेल तर तुम्हाला 7 दिवसांची वेळ देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला बघा, पहिला ड्रॉप हा 3 फेब्रुवारीला लागणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत जर काही चुका वगैरे केलेल्या असेल तर तुम्ही तुमचं नाव तिथे चेक करा. तुम्हाला जर काही चुकी वाटली नावामध्ये तर या नावाच्या चुकीमध्ये तुम्हाला ती चुकीसुद्धा दुरुस्त करता येईल. म्हणजे तुम्हाला ना हरकत, म्हणजे तुम्हाला 7 दिवसांचा वेळ देण्यात येईल आणि तुम्हाला 7 दिवसांच्या वेळेनंतर तुम्हाला काही चुकी असेल फॉर्ममध्ये तर तुम्ही त्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता. त्यानंतर असतो तो फायनल ड्रॉप म्हणजे फायनल लिस्ट. जी फायनल लिस्ट असते ते फायनल लिस्टमध्ये तुम्हाला 7 दिवसाच्या हरकती केल्यानंतर एक फायनल लिस्ट लागणार आहे. त्या फायनल लिस्ट केव्हा लागणार आहे याची पण मी तुम्हाला माहिती देतो. फायनल लिस्ट ही 10 फेब्रुवारीला लागणार आहे. 10 फेब्रुवारीला लागल्यानंतर तुम्हाला बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की 10 फेब्रुवारीला जेव्हा तुमची फायनल ड्राफ्ट लागेल, जी फायनल लिस्ट लागेल, या फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही सुद्धा तिथे चेक करा. कारण की एकदा फायनल लिस्टमध्ये नाव आहे, काही वेळेस असं होऊ शकते की फॉर्म भरला पण माझं नाव वगैरे नाही आहे, असं तर बायचान्स होत नाही. पण एकदा तुम्ही तिथे चेक करजा. सिडको होम ही जी फायनल लिस्ट लागणार आहे, फायनल ड्रॉप लागणार आहे जो 3 फेब्रुवारी, याची पण मी पूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ बनवून की कोणाचं नाव आलेलं आहे. पूर्ण लिस्ट जेव्हा डिक्लेअर होईल सिडको होम साईडवरती याची पण मी पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. आणि जो 10 फेब्रुवारीला जो ड्रॉप लागणार आहे त्या ड्रॉपची पण मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देईल. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे हे सर्व तुम्हाला जे ड्राफ्ट वाईज जे तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही सुद्धा चेक करू शकता. असा ह्या फायनल ड्रॉप लागणार आहे. फायनल ड्रॉप लागल्यानंतर बघा, त्यांची जी सिडको लॉटरीची जी तारीख सांगण्यात आलेली आहे ती आहे 15 फेब्रुवारी. बघा, 15 फेब्रुवारीला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचा निकाल लागणार आहे. 15 तारखेला सिडको लॉटरीमध्ये बघा, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असे त्यांनी टप्पेवाईज सांगण्यात आलेले आहे. आता तुम्हाला 15 फेब्रुवारीला जो निकाल लागणार आहे तो पण सुद्धा मी व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती देणार आहे. 15 फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर जो
ज्यांना घरे लागतील ते त्यांना घरे घ्यायची की नाही घ्यायची याच्यासाठी सुद्धा वेळ देणार आहेत. आता काहींनी फॉर्म भरला, काही लोकेशन वाईज घरे जास्त आहे, काही लोकेशन वाईज घरे कमी आहे. समजा आता खारघर रेल्वे स्टेशन जर आपण घेतली, तिथे 1803 फ्लॅट उपलब्ध आहे, पण तिथे जर जास्त अर्ज आले तर 1800 फ्लॅट आहे आणि जास्त अर्ज आले तर सर्वांना तिथे घरे मिळणार नाहीत. 1800 लोकांनाच घरे मिळतील, पण ते 1800 लोकांनी त्या घरे मिळणार नाही ती EMD अमाऊंट रिफंड कधी मिळणार आहेत याची पण तुम्हाला मी माहिती देतो. कारण की EMD अमाऊंट रिफंडसाठी ते सुद्धा काही दिवसांचा वेळ देतील आणि EMD अमाऊंट तुम्हाला रिफंड मिळेल. असं हे सिडको लॉटरीचं नियोजन आहे. तुम्हाला वेळोवेळी या प्रत्येक अपडेटची माहिती तुम्हाला चॅनलवरती मिळत जाईल. चॅनलवर तुम्ही तर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. व्हिडिओ वॉच